पुढे जाऊयात. बातमी आहे पुण्यामधून. पुण्याच्या जुन्नरमध्ये या नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घराशेजारी राहणाऱ्या तरुणानं अनोळखी व्यक्ती नव्हतीही, बाजूलाच राहत होती आणि याच ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचा पोलिसांचा संशय आहे. अत्याचारानंतर तिची हत्या केल्याच्या तपासामध्ये समोर आलेलं असून संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पीडित मुलगी मुलांसोबत खेळत होती. 9.5 वर्षाची मुलगी होती ही. ओळखीच्या मुलानं तिला शेतामध्ये नेलं. गावाबाहेरच्या एका शेतामध्ये नेत या पीडितेवर अत्याचार केले. अत्याचारानंतर गळा दाबून पीडितेची हत्या केली. संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी सुरू आहे. नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट यामुळे उसळली आहे. आमदार शरद सोनवणेंच्या गावातच ही घटना घडली आहे. 25 वर्षाच्या युवकाने त्याचे हिय समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराचे शेजारी राहत होती, गावे बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाचे शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केल्या आणि त्याची हत्या करून टाकली. आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. जुन्नरचं काल मी वाचण्यात आलं. माझ्या लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षस अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. याविषयी सुद्धा वैद्य साहेबांनी बोलायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून, त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? त्याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत, तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. आणि मला असं वाटतं की या राज्याची कायदा व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. ती आता देवेंद्रजींच्या हातात राहिलेली नाही. काय पाहणार? गृहमंत्री, एक महिला उपमुख्यमंत्री काय करतायत? काय राजीनामे द्या. या अशा घटना वारंवार घडतात ना. लोकांचे राजीनामे मागण्यामध्ये खूप तुम्हाला हौस होती. राजीनामे द्या. अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळ्या युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे.